पावसाळ्यामध्ये भेटली जाणारी अतिशय पौष्टिक अशी हिरव्या माठाची भाजी करूया. तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर त्यामध्ये सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये भरपूर लसूण सोलून असा नकलून तेलामध्ये टाकून छान असा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. वरून भरपूर अशी माठाची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून त्यामध्ये टाकून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिटं अशी परतून घ्यायची या पद्धतीने. आणि सुरुवातीला लगेचच भाजीमध्ये मीठ टाकायचं नाही, नाहीतर काय होतं सुरुवातीला भाजी आपल्याला जास्त वाटते, त्यामुळे आपण मीठ जास्त टाकतो आणि भाजी आपली खरट होते. तर 2 ते 3 मिनिटं भाजी परतल्यानंतर वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं अगदी पाणी टाकून घ्यायचं. त्यामुळे भाजी आपली पटकन शिजली जाते. आणि आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं अजून एक वाफ काढून घ्यायची. जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही, नाहीतर भाजी आपली पिवळी होते. आता झाकण काढून थोडंसं पाणी आहे ते आटवून घ्यायचं. या पद्धतीने भाजी कोरडी झाली की आता आपल्याला याबरोबर आपण ज्वारीची किंवा बाजरीची किंवा मकीची भाकर खाऊ शकतो. खूप अशी चविष्ट लागते. तर या पद्धतीने नक्की करून पहा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.